वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्तुभ्यं भूषय प्रभो प्रसीद पाहि मां देव दरबारविनाशय। या संगीतालयाचे सर्व असलेल्या शीतल सुवर्णा यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये आमच्या शीतल मॅडम यांचे स्टुडंट्स आणि जे कोणी त्यांचे विद्यार्थी असतील, आज सुंदर तुम्ही इथे तुमच्या ज्या काही रचना किंवा गाणी असतील ते प्रस्तुत करणार। रचना ह्याच्यासाठी चुकून बोलून गेली की मला आज स्वतःच्या रचनेवर रेकॉर्डिंगसाठी जायचं आहे। तर जे काही तुम्ही इथे प्रस्तुत करतील ते अतिशय चांगलंच असणार, कारण शीतल मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ट्रेन केलेलं असेल। आणि खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या या संगीतालय आणि तुमचे सगळे विद्यार्थी यांचं दिवसांदिवस प्रगती हो संगीतामध्ये, हीच प्रभूचरणी इच्छा। धन्यवाद। जसं आता राजन जोशींनी सांगितलं की रियाज हा रेग्युलर व्हायलाच पाहिजे, म्हणजे तो एक पायंडा करा की नाही आपल्याला हा रियाज करायचाच आहे। आणि जेवढा तुम्ही रियाज कराल ना तेवढे तुमच्या घरामध्ये व्हायब्रेशन तयार होतात त्या संगीताचे, आणि त्या व्हायब्रेशननीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी येते। आणि शीतल माझ्या बाबांकडे पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे शिकली आहे। मी तिला खूप लहानपणापासून ओळखते, आत्या आहे मी तिची। आणि ती धडपड मी ती जवळून बघितले, आणि आज ती स्वतः गुरु म्हणून उभी आहे, तर मला खूप तिचा अभिमान आहे। आणि ती माझ्या वडिलांचे नाव पुढे नेते, त्यामुळे तिचाही अनेक तिला आशीर्वाद। आणि सगळ्या मुलांना मनापासून शुभेच्छा, आणि तुम्ही खरंच असे मोठे व्हा। आणि राजन सरांनी जे सांगितलं आहे ते तुम्ही खरंच करा, आणि ती गुरुपौर्णिमा त्यांना परत दाखवा तुमच्या ह्याच्यात कलेतून। धन्यवाद। की कुठल्याही कलेला आपल्याला आत्मसात करायचं असेल, कलेवरती आपल्याला प्रभुत्व तर सोडून द्या, कलामध्ये पारंगत व्हायचं असेल तर कमीत कमी 10,000 तासांचा रियाज झाला पाहिजे। म्हणजे आपण रोजची प्रॅक्टिस जर समजा अर्धा तास जर रियाज करत असू तर 1 वर्षाला आपण फक्त 150 तास करणार, म्हणजे आपल्याला 60 वर्ष लागतील त्या कलेला आत्मसात करण्यासाठी। म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे की रोज प्रॅक्टिस, रियाज, अभ्यास जो आहे तो जास्तीत जास्त करायला पाहिजे। तेव्हा आपण 10,000 तास पर्यंत, 10,000 नाही पण कमीत कमी 5,000 2,000 पर्यंत आपण पोहोचू शकू। आता जे आपल्या समोर तबल्यावर रूपक वजे आहेत किंवा मॅडम आपल्या आहेत, यांनी ज्या पद्धतीने रियाज केलेला आहे तो रियाज त्यांना तुम्ही विचारा कसे करतात ते, आणि त्या पद्धतीने तुम्ही रियाज करा। तुम्हालाही एक दिवस तुम्ही इथे जशा मॅडम इथे तुम्हाला मार्गदर्शन करतायत तसे तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करा, आणि तेव्हा मॅडमला ही खरी गुरुपौर्णिमेची तुमची गुरुपौर्णिमा असणार। म्हणजे तुम्ही गुरुला जे काही गुरुकडून जे काही शिकलं ते जेव्हा गुरुच्या समोर तुम्ही जेव्हा सादर करता त्यावेळीच गुरुला ती सगळी पोचपावती मिळालेली असते। तर हे तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या काळासाठी। संगीत हे तुमच्या कदाचित शाळेमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की शाळेच्या अभ्यासामध्ये आम्हाला त्याचा काही उपयोग नाही, पण त्याचा खूप उपयोग आहे। आणि असं कधीही नाही की आपल्या अभ्यासाच्या आड संगीत कधीही येत नाही। आपण अभ्यास सुद्धा करू शकतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त संगीताचंही आपण रियाज करू शकतो, सगळं काही करतो। फक्त आपल्याला ते आवड असली पाहिजे। केवळ आपले पालक आपल्याला पाठवतायत म्हणून जाण्यात अर्थ नाही। तरी हे 2 शब्द मी जरा आता बोललो, जरा जास्तच झाले माझे बोलणे। तुमचं चांगलं इकडे संगीत चाललं होतं, त्याच्यामध्ये असं काहीतरी बोलणं म्हणजे काय तुम्हाला जरा रसभंग झाल्यासारखं वाटलं असेल। असो, सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा
आणि धन्यवाद.
God
Okay.
सुधा
जाते विपत्ति जालनीश विनयुक्त जाते विपत्ति जालनीश तेहि पद अनुसरि तेहि पद अनुसरि कौन यतन बिनती करिए कौन यतन बिनती करिए कौन यतन सानिध सा कौन यतन सारे पद रे सा कौन सारे पद रे सा कौन यतन बिनती करिए पद सा निध पद रे सा कौन यतन सारे पद सा रे सा निध पद रे सा कौन यतन बिनती करिए जी साधन हरि प्रभु जानी जन जी साधन हरि सानिध सा जी सोहरि परिहरि सोहरि परिहरि जाते विपत्ति जालनीश विनयुक्त जाते विपत्ति जालनीश विनयुक्त तेहि पद अनुसरि तेहि पद अनुसरि कौन यतन बिनती करिए कौन यतन बिनती करिए
सदा रंग जिना